मैत्रिणींनो, असं म्हणतात की प्रेमाचा रस्ता पोटामधून जातो. हीच जाणीव ठेवून वेगवेगळ्या प्रकारचे मसाले निर्माण करणारी आणि सगळ्यांच्या मनामध्ये प्रेमाचा रस्ता निर्माण करणारी मैत्रीण आपल्याला आज भेटणार आहे. ही मैत्रीण 14 वर्ष बँकिंग अँड फायनान्स सर्व्हिसेसमध्ये होती. पण तिचा स्वतःचा जो विचार होता की मला उद्योग व्यवसायात यायचंय, ते तो तिला स्वस्थ बसू देत नव्हता. म्हणून पगाराची नोकरी सोडून ती उद्योग व्यवसायामध्ये आली. स्वतः तर खूप चांगल्या पद्धतीने मसाले तयार करते, पण इतरांना रोजगार सुद्धा तिने उपलब्ध करून दिलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे 20 मसाले तिचे आहेत. रेडी टू कुक आटाही आहे आणि तिचा दाल बट्टी रेडी टू कुक आटा हा तर फार प्रसिद्ध आहे. या मैत्रिणीला भेटायला तुम्हालाही नक्कीच आवडणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे. कारण ही आपली मैत्रीण वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा तिचे प्रोडक्ट्स प्रोव्हाइड करते आणि तिचं स्वप्न आहे की फक्त भारतातच नाही तर भारताबाहेर सुद्धा तिचे हे प्रोडक्ट्स विकले जातील. आपण भेटणार आहोत आपल्या मैत्रिणीला, जिचं नाव आहे पल्लवी दलाल. स्वादम या मसाल्याच्या उद्योगाची ती मालकीण आहे. आपण जाणून घेऊया नेमकी ती या व्यवसायाकडे वळली कशी, या व्यवसायादरम्यान तिला काही अप्स अँड डाऊन सुद्धा फेस करावे लागले आहेत का, आणि तिचं स्वप्न ती कसं पूर्ण करणार आहे. चला तर मग आपण भेटूया आपल्या मैत्रिणीला पल्लवी दलालला. गुरुकृपा फरसान मार्ट्स N6 प्रेझेंट्स जागर स्त्री शक्तीचा सन्मान महिलांचा नवरात्र महोत्सव 2024, को स्पॉन्सर्ड बाय ग्रँड कल्याण. मैत्रिणींनो, खिचडी मसाला माहित आहे आणि तर्री मसाला, तर्री आलेली आपल्याला सगळ्यांना आवडतेच ना. पुन्हा रेड ग्रेव्ही, ब्लॅक ग्रेव्ही, भुर्जी मसाला, काही अनहर्ड प्रोडक्ट असे असतात की वाव, याचा जर मसाला असेल तर आपला स्वयंपाक करणं किती सोपं होऊन जाईल. आणि हो, तो दाल तडका मसाला ज्याच्यामध्ये तडक्याची मिरची सुद्धा आहे. काय झालं, तोंडाला पाणी सुटतंय. चला तर मग अशीच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सोडणारी आपली मैत्रीण आपल्या भेटीला आलेली आहे. आपण जाणून घेऊया तिच्याकडून अनेक साऱ्या गोष्टी. पल्लवी दलाल मॅम, नमस्कार. नमस्कार मॅम. मला सगळ्यात अगोदर हाच प्रश्न विचारावासा वाटतो, पगारदार नोकरी सोडून या उद्योग व्यवसायाच्या रिस्की प्रकरणामध्ये तुम्ही कशा गेलात? आपण म्हणतो ना की माणसाला सगळं छान चालू असलं की कुठेतरी किडा घुसतो. तर तसाच किडा माझ्यामध्ये पण होता आणि माझं एक स्वप्न होतं की मला सॅलरी देणारं व्हायचं आहे, सॅलरी घेणारं नाही व्हायचं आहे. जेवढे म्हणजे शिक्षण आणि शिक्षणानंतर नोकरी हे एक सरळ लाईन असते आणि आपण म्हणतो की मराठी माणूस आहे तर मराठी माणसाला नोकरी जमणार, व्यवसाय जमणार नाही. तर हे कुठेतरी मोडीत काढायचं होतं आणि एक सर्टन काही वर्षांनंतर असं वाटलं की नाही, आता आपण नोकरी सोडूया आणि बिझनेस करूया. मुळातच मला आणि माझ्या मिस्टरांना वेगवेगळं खाण्याची खूप आवड होती. म्हणजे वेगवेगळे स्पायसेस ट्राय करायचे, वेगवेगळ्या हॉटेल्समधलं किंवा वेगवेगळ्या प्रदेशातले मसाले कसे असतात हे याची खूप आवड होती आम्हाला दोघांना. आणि त्यातूनच स्वादमचा जन्म झाला असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. कारण हा मसाला कसा, मग हा याच्यासाठी कसा वापरायचा, काय करायचं, हे खूप आधीपासून आमच्या दोघांची ती सवय होती. आणि मग ते तसं घरी करून बघायचं, मग हे याच्यात सेपरेट हे केलं की कसं वाटेल. आणि अजून एक विषय होता की बाहेर मुलं शिकायला जातात किंवा मग आयसोलेटेड फॅमिलीज असतात किंवा मग आपण उदाहरणार्थ खिचडी करतो, पण खिचडी करताना आपल्याला खूप कन्फ्युजन असतं. अरे बिर्याणी मसाला टाकायचा, काळा टाकायचा की अजून दुसरा कुठला मसाला टाकायचा. मग हे डोक्यात कुठेतरी वाटायचं की नाही, याच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं आहे. दाल तडका आपण जेव्हा हॉटेलमध्ये खातो तेव्हा म्हणतो की आपल्याला घरच्यासारखी टेस्ट पाहिजे आणि घरी असलो की आपण म्हणतो नाही, हॉटेलसारखं झालं पाहिजे. हे कुठे जे कन्फ्युजन होतं ना, तर हे सगळं दूर करायचं होतं. तर त्यामुळे मसाल्यांमध्येच यायचं होतं. ग्रेट. विशेष मला बाब ती वाटली की कोरोनामध्ये उद्या काय होईल, कधी परिस्थिती सुरळीत होईल याचा काहीही अंदाज नव्हता. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही नोकरी सोडली. हो. म्हणजे इमिजिएटली नेक्स्ट डेला करायचं काय? पुन्हा आपला उद्योग व्यवसाय आपण थाटतोय खरं, पण इमिजिएटली उद्योगामध्ये यश मिळत नाही. तरी सुद्धा तुम्ही ते धाडस कसं केलं? कोरोनाचा एकदम पीक पिरियड होता आणि तेव्हा दुकानं सगळं बंद होतं आणि कामवाल्या बायकांना पण सुट्ट्या होत्या. सहज विचार आला, आपल्याला सेविंग्स आहे, आपल्याला सॅलरी मिळते. आज आपण घरी असलो तरी आपल्याला ऑनलाईन हे करतो, आपण वर्क फ्रॉम होम करतो आणि आपल्याला सॅलरी मिळते. बायका काय करत असतील, कामवाल्या बायका कुठून पैसे आणत असतील, आणि हा विचार खूप मनात शिवून गेला.
आणि त्या क्षणी वाटलं जे तेव्हा करायचं स्वप्न आहे ना ते आजपासूनच सुरू करायचं. आजपासूनच आपण बायकांना कामावर म्हणजे बायकांना नोकरी द्यायची आणि ज्यांना खरंच गरज आहे त्यांना आपण काम देऊया. आणि मग झाली सुरुवात. पीठ मिळत नव्हतं, म्हणजे आम्हाला गिरणी बंद होती, सगळं होतं. मग पीठ कसं आणायचं, दुकानं पण बंद. मग तेव्हा विचार केला सुरुवात इथूनच करूया. मसाले तर होत राहतील पण सुरुवात पिठांपासून करायची. मग जवळच्या लोकांना फोन केले, कोणाला पिठाची गरज आहे का, आणि घरातूनच आपण अगदी म्हणतो ना घरघंटीपासूनच सुरुवात केली ती. आणि ती आज 10-12 मशीन्समध्ये कन्वर्ट झाली आहे. मस्त. तुम्हाला खूप प्राऊड फील होत असेल ना? हो, खूप छान वाटतं, कारण आज मी एकटे काम नाही करत आहे, माझ्यासोबत जवळपास 12 महिला काम करत आहेत. आणि आज म्हणजे मी माझ्या एकटीचं घर नाही चालवत आहे, तर मी त्यांना पण घर चालवायला हातभार लावते. त्याचं खूप छान वाटतं आहे मला. आता तुम्ही जेवढ्या छान पद्धतीनं वर्णन करताय, अगदी पूर्ण खात्री आहे की इतक्या इझिली तुमचा काही प्रवास झालेला नाही. असणार बघताना स्वप्न आपण खूप छान बघतो की मी उद्योग करेन, मग मी ह्या पोस्टला जाईन, मग माझं असं असेल तसं असेल. पण हे दिसतं तसं खूप सोपं नसतं, कारण मी 8-9 तास AC मध्ये काम करणारी महिला, आणि सेकंड डे लगेच मला मसाला तयार करायचा, पीठ तयार करायचं, ते मी मॅन्युफॅक्चरिंग करायचं आणि मी स्वतः सेल करायचं. ही गोष्ट माझ्यासाठी खूप सोपी नव्हती. म्हणजे मी कधी दुकानात न जाणारी आज मला दुकानदाराला जाऊन सांगायचं आहे की हा माझं प्रोडक्ट आहे, आणि तेवढ्या कॉन्फिडेंटली त्याला सांगायचं होतं की हे माझं प्रोडक्ट कसं आहे. आणि आपलं प्रोडक्ट आपल्याला खूप छान वाटतं, पण ते समोरच्याला छान वाटलं पाहिजे, त्यासाठी आपल्याला वेगळं काहीतरी करावं लागतं. तर हे खूप सोपं नव्हतं. हे उभा करायला मला 4 वर्ष लागली. आणि या दरम्यान काही अप्स अँड डाऊन्स पण? अप्स अँड डाऊन्स म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की प्रॉब्लेम्स नव्हते, ते चॅलेंजेस होते. कारण आपण प्रॉब्लेम जर म्हटलं ना तर मग ते प्रॉब्लेमच राहतात, आणि जर ती गोष्ट आपण म्हटली चॅलेंज आहे तर त्याच्यात सोल्युशन असतं. तर मला चॅलेंजेस आले आणि मी त्याच्यात सोल्युशन काढत गेले. खूप वेळेस असं व्हायचं की मी माल तयार करायचे, दुकानात विकून यायचे. एक दिवस खूप छान बिझनेस व्हायचा, म्हणजे माल सगळा विकला जायचा, आणि एखाद दिवस असा यायचा की एक पॅकेटसुद्धा सेल नाही व्हायचं. मग तेव्हा खूप मूड ऑफ व्हायचा की आपण ते करत होतो ते बरोबर आहे की हे बरोबर आहे. पण अशा परिस्थितीत एक सपोर्ट असतो आपल्याला, बॅकबोन असतो. आपण म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते, पण मी अशी आहे की माझ्या मागे पुरुष आहे. तर ही म्हण पण माझे हजबंड, आणि ही म्हण आम्ही मोडीत काढली की आज माझ्या मागे माझं फॅमिली आहे, माझे हजबंड आहे, म्हणून मी आज म्हणजे आपण म्हणतो की मराठी माणसाला उद्योग जमत नाही, पण मी आज म्हणेल की मराठी माणूसच काय, मराठी बाई आज उद्योग करते, म्हणजे पडली नाही, उभी आहे उद्योगामध्ये. तर हे मला खूप अभिमानाने सांगावं वाटतं की अप अँड डाऊन्स तर होतातच, म्हणजे जे की आहे, किंवा कॉम्पिटिटर्स असतात, बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की आपण करतो आणि आपलं प्रोडक्ट चालतं आहे, ते बघून आज 4 जण उभं राहतात. आणि मार्केटमध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की अरे हे स्वस्त मिळतं, मग तुमचंच का घ्यायचं. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला जमल्या पाहिजे, आणि हे एका दिवसात नाही होत, फक्त पेशन्स लागतात. ते पेशन्स ठेवले की काहीही आपण करू शकतो. तुमच्या बोलण्यावरून हे तर जाणवलं की नोकरी सोडल्याचं तुम्हाला खेद नाही आहे, पण नोकरी आपण अगोदर केली त्याचा काही फायदा झाला याच्यामध्ये? हो, मी बेसिकली मॅनेजमेंटमधून आलेली आहे. मी जर गृहिणी असते तर मला थोडंसं अवघड गेलं असतं, पण मी जॉब केल्यामुळे मला आज माहिती आहे की ते मॅनेज कसं करायचं, वर्कर्स कसे, स्टाफ कसा मॅनेज करायचा, प्रोडक्शन किती करायचं, मार्केटची ओळख, म्हणजे मार्केटला रिक्वायर्ड काय आहे, आपण बनवायचं काय, आपण सेल काय करायचं, वेगळं काय देऊ शकतो आपण मार्केटनं, हे सगळं मी जॉब केल्यामुळे बोलू शकते, तेवढा कॉन्फिडेंटली बोलू शकते की नाही आज मी हे करते आहे, कारण मला माहिती आहे मी ते जॉबमध्ये कुठे ना कुठे कुठली तरी गोष्ट आपण शिकलो आहे. तर त्यामुळे मी म्हणते की कोणालाही नोकरी जर जॉब म्हणजे बिझनेस जर करायचा आहे तर मी म्हणेल पहिले तुम्ही जॉब करा आणि मग बिझनेसमध्ये उतरा. अच्छा, छान. आपल्या काही मैत्रिणी अशाही असतील, म्हणजे मोठी स्वप्न तर असतीलच, पण काही अशाही आहेत की ज्या पापड खूप छान करतात, किंवा तुम्ही म्हणालात तसे काही प्रकारचे मसाले त्याही खूप छान बनवतात, आणि त्यांनाही या व्यवसायामध्ये येण्याची इच्छा असते. तर अशा उद्योजकांसाठी तुम्ही काय सांगा? एखादा उद्योग सुरू करणं खूप सोपं आहे. आज मला पापड खूप छान बनवता येतात, पण मला हे माहिती आहे का की त्याला मार्केट किती आहे, किंवा मग मी त्या पापडला फक्त पापड म्हणूनच विकते का, म्हणजे आपण त्याचं अजून काही करू शकतो का, मी तो फोल्ड करून दुसरा काहीतरी पदार्थ बनवू शकते का, की ते काहीतरी युनिक बनेल का, आणि त्याचं मार्केट अजून डेव्हलप करू शकतो का. म्हणजे मी प्रत्येक उद्योजिकेला जी नवीन होती मार्केटमध्ये, मी तिला म्हणेल की
तुम्ही पहिले मार्केट नॉलेज घ्या, हं. की मी मार्केट कसं करेल. मी प्रोडक्शन खूप छान करते, पण मी मार्केट कसं करेल, मला हे कुठे विकता येईल. आणि गल्लीमध्ये आणि कॉलनीमध्ये विकणं खूप सोपं आहे, पण दुसरीकडे जाऊन विकणं खूप अवघड आहे. म्हणजे त्या दुकानदाराने तिकडून बाहेरून आणला पाहिजे, अरे हे प्रोडक्ट आपल्याकडचंच आहे, इतकं सक्षम बनलं पाहिजे आणि मग कुठलाही माल विकू शकतो आपण. तुमच्या प्रोडक्ट्समध्ये युनिकनेस आहे, जसा मी खिचडी मसाल्याचा उल्लेख केला किंवा दाल तडका मसाल्याचा उल्लेख केला, तसे आणखी कोणते कोणते प्रोडक्ट्स आहेत की एकदम युनिक असं आहे? आपला दाल बाटी जो आहे, तसं म्हटलं तर दाल बाटी सगळ्यांना माहिती आहे. आणि दाल बाटी म्हटलं की विशेष असं वाटतं का हे आम्ही घरी खातो हे. पण आज मी जसं म्हटलं की फॅमिली खूप आयसोलेटेड झालेली आहे. आज 4 जणांचं कुटुंब आहे, 2 जणांचं. पहिले फॅमिली खूप मोठी होती, त्यामुळे खूप सारं दळण करून आणायचं आणि दालबट्टी करायची हे खूप सोपं होतं. आज गिरणीमध्ये फक्त दालबट्टी दळायला गेलं तर लोकांना होत नाही. आणि ज्या मुली आहेत, नवविवाहित आहे किंवा आणि त्या काही काम करतात, कामानिमित्त बाहेर असतात, काही मुलं कामानिमित्त बाहेर असतात, पण त्यांना आपल्या मातीतलं काहीतरी खायचं असतं आणि ते असं इन्स्टंट मिळालं पाहिजे, कारण तेवढा वेळ आज कोणाकडे नाही आहे. जर एखादं मी पॅकेट उघडलं आणि ते फक्त ती प्रोसेस फॉलो करून जर बनवलं तर मला म्हणजे पूर्ण 2 तासाची वेळ मला जर 10 मिनिटात मिळत असेल तर कोणालाही ते आवडेल. आणि आज ती काळाची गरज आहे आणि त्या गरज ओळखूनच आम्ही तसे काही पदार्थ केले, जसं दाल तडका, खिचडी, की तो मसाला टाकला की बाकी काही टाकायची गरज नाही आणि आईच्या हाताची चव येते त्याच्यामध्ये. सेम दालबाटीचं आहे, काहीच करायचं नाही, ते प्रोडक्ट फक्त तसं यूज करायचं जसं इन्स्ट्रक्शन दिलं आहे तसं आणि ती टेस्ट येते. छान आहे. म्हणजे मला कस्टमरचे खूप म्हणजे फीडबॅक येतात, जेव्हा कस्टमर केअरवरनं कॉल येतात आणि म्हणतात की खूप इतकी सोपी पद्धत आम्हाला माहीत नव्हती. म्हणजे पॅकेट उघडा आणि दालबाटी अगदी काही मिनिटांमध्ये जर तयार होतीये, तर तो आज आवडीचा विषय बनला आहे लोकांच्या. आणि तशी ही दाळबट्टी हा प्रकार असा आहे की तो जवळपास सगळ्यांच्याच आवडीचा, खूप जास्त आवडीचा असतो तो. आपला विषय खरंच इतका छान चाललाय आणि वेगवेगळ्या मसाल्यांचे नावं ऐकून तोंडाला पाणी सुटतंय. पण थोडंसं विषयांतर अवश्य करूया आपण. ज्या काही बातम्या आपण वाचतो सातत्यानं आपल्याला दिसतं की लहान मुलीपासून अगदी म्हाताऱ्या आजींपर्यंत अतिप्रसंग होत राहतात, वेगळ्या प्रकारच्या प्रॉब्लेम्सना त्यांना सामोरं जावं लागतं. तर एक उद्योजिका म्हणून किंवा या फील्डमध्ये म्हणून तुम्ही या संदर्भानं काय करू शकता असं तुम्हाला वाटतं? मी माझ्याकडच्या ज्या बायका आहेत त्यांना तर मी म्हणजे प्रत्येकीला तर सांगते की आपण कसं अवेअरनेस हे केलं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त मी त्यांना हे सांगते आणि बाकी इतरांनाही सांगू इच्छिते की आपण आपल्या पाल्यांचं आई वडील न होताना त्यांचे मित्र झालं पाहिजे. की आपला आज काय झालं आहे की आई आणि वडील दोघं पण जॉब करतात, काही कामानिमित्त घराबाहेर असतात. घरी आल्यानंतर आपण तेवढ्या आपल्या मुलांना कॉन्फिडन्स दिला पाहिजे की त्यांनी प्रत्येक गोष्ट घरी सांगितली पाहिजे आणि त्यातून मग तो जो विश्वास निर्माण होतो, तर अशा गोष्टी घडायला थोडा म्हणजे कमी होतील ह्या गोष्टी. अशा जर एक बॉन्डिंग झालं एक आणि मुलींना किंवा मुलींना जसं आपण म्हणतो की मुलींनाच आपल्याला सांगितलं पाहिजे, तर मी म्हणेल की मुलांना शिकवायची जास्त गरज आहे आजच्या काळामध्ये. मुलांना काय करू नये आणि कसं वागू नये हे जर घरातून जर प्रशिक्षण मिळालं तर मुलं पुढे चालून असे वागणार नाही कधीच. तर प्रत्येकजण असं म्हणेल की मुलींना आपल्याला अवेअरनेस शिकवला पाहिजे, तर मुलींसोबत आपण मुलांना अवेअरनेस शिकवला पाहिजे की कसं वागलं पाहिजे समाजात आणि मुलींना कसा रिस्पेक्ट दिला पाहिजे. हे प्रत्येक घरातून हे शिक्षण मिळालं पाहिजे. मला आणखी एक प्रश्न विचारावासा वाटतो. जर देवी प्रसन्न झाली आणि तिनं एखादा वर मागायला सांगितला तर काय मागणार? देवीला एकच मागणं मागेल की आजकाल तरुण मुलं किंवा मुली खूप छोट्या छोट्या कारणांवरनं आयुष्य संपवायचा विचार करतात, तर त्यांना ही ताकद दे की ह्या गोष्टी ज्या आहे ह्या खूप क्षुल्लक आहे आणि याच्यापेक्षा पण खूप जग मोठं आहे आणि ती लढण्याची त्यांना ताकद दे. छानच. मैत्रिणींनो, कम्फर्ट झोनच्या बाहेर निघालं की तिथे खूप मोठं यश असतं आपली वाट पाहत. हेच तुम्हालाही जाणवलं ना आपल्या मैत्रिणीसोबत आज ज्या गप्पा झाल्या त्याच्यावरून? हा एपिसोड नेमका तुम्हाला कसा वाटला याबद्दल खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवायचे. आणि हो, उद्याच्याही दुर्गेला भेटण्यासाठी अवश्य पुन्हा जन नेक्स्टवर यायचं आहे. थँक्यू. थँक्यू.